तर महाविकास आघाडीचे सर्व नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण बघतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्वच शिवसैनिक आणि स्वतः उद्धव ठाकरे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। धारावीच्या टी जंक्शन पासून कलानगर आणि बीकेसी पर्यंत बीकेसीच्या अदानी यांच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघालेला आहे। मोठ्या प्रमाणावरती सर्व लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। अनेक पक्षांचे अनेक संघटनांचे झेंडे सुद्धा आपल्याला या मोर्चामध्ये दिसून येत आहेत। मनश्री पाठक या संदर्भातले अपडेट देतील। मनश्री, सध्या आपण बघतोय की मोर्चा आपण बघतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि त्यासोबतच काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। सुषमा अंधारे यांनी मातोश्री 2 वरनं जी टीका केली त्यामध्ये या मोर्चा दरम्यान त्यांनी या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे की मातोश्री 2 करता शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता हा रस्त्यावर उतरत नाही। सामान्य कार्यकर्ता हा मातोश्री 2 मध्ये राहत नाही, तरी देखील हा सामान्य कार्यकर्ता जर मोर्चात सहभागी झालेला असेल तर तो धारावीकरांना न्याय देण्यासाठी म्हणून सहभागी झालेला आहे। इतकंच नाही तर आता काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते जो काँग्रेसचा धारावी हा मतदारसंघ राहिलेला आहे त्यामुळे विशेषतः वर्षा गायकवाड असतील, मुंबई काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते असतील हे आता या मोर्चात सहभागी झालेले आहेत। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा बीकेसी पर्यंत जाईल आणि बीकेसी मध्ये एक छोटेखानी सभा सुद्धा या ठिकाणी होणार आहे। शांततेनेच आम्ही हा मोर्चा काढू, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर होणार नाही असं सुद्धा आश्वासन आता आंदोलनादरम्यान दिलं जातंय, नेत्यांकडून दिलं जातंय। मात्र धारावीच्या मुद्द्यावरनं, धारावी प्रकल्पाच्या मुद्द्यावरनं आता निश्चितपणे इथून पुढे मुंबई महापालिकेच्या निवडणुका असोत किंवा एकंदरीत महाराष्ट्राचं राजकारण असो हे तापताना आपल्याला बघायला मिळेल। कारण धारावीचा पुनर्विकास हा मुद्दा ठाकरे सरकार आणि त्याच्याही आधीपासून चर्चेत आहे। मात्र मुख्य विरोधकांचा हा अदानी यांच्या प्रकल्पाला आहे। सगळं काही अदानींनाच का असा सवाल आता विरोधकांनी विचारलेला आहे आणि त्याच्यावरून आता भाजप आणि शिंदे गटाकडून सुद्धा टीकास्त्र सोडलं जात आहे। शिंदे गटाकडून आज सकाळीच एक रॅप सॉन्ग रिलीज करण्यात आलं जे धारावीच्या संदर्भातलं होतं। विशेषतः ठाकरे गटावरती, उद्धव ठाकरेंवरती या रॅप सॉन्गवरनं टीका करण्यात आलेली होती आणि हा प्रश्न विचारला होता की जर ठाकरेंची मुलं उच्च शिक्षित होऊ शकतात तर मग धारावीतल्या मुलाबाळांचं काय, धारावीत राहणाऱ्या रहिवाशांचं काय असा प्रश्न विचारण्यात आला होता। मात्र धारावीतल्या ह्या संपूर्ण परिसरासाठी 500 स्क्वेअर फुटाचं घर मिळावं, यासोबतच TDR हा नियमानुसार मिळावा, सर्वे हा धारावीकरांना विश्वासात घेऊन केला जावा, या प्रमुख मागण्या या मोर्चा दरम्यान करण्यात येत आहेत। मनश्री, उद्धव ठाकरे गटासोबतच इतर पक्षांचे कोणकोणते नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत, कसा प्रतिसाद आहे? मुख्यत्वे आपण बघितलं तर शिवसेना आणि काँग्रेस हे 2 महत्त्वाचे पक्ष या मोर्चात सहभागी झालेले आहेत। या व्यतिरिक्त CPIचे काही नेते हे या मोर्चात सहभागी झालेले आहेत। मात्र मोठी जी संख्या आपण बघतो आहोत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि सोबतच मुंबई काँग्रेस, विशेषतः वर्षा गायकवाड यांचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी आहेत। यापूर्वी सुद्धा मुंबई काँग्रेसने वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये धारावीतच मोर्चा काढला होता। त्यावेळेस सुद्धा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर होईल का असा प्रश्न पडला होता, कारण मोठ्या संख्येने धारावीकर या मोर्चामध्ये उतरलेले होते। आज सुद्धा मोठ्या संख्येने आपण धारावीकर या मोर्चात उतरलेले बघतो आहोत। मात्र या 2 पक्षांव्यतिरिक्त इतर कोणताही मोठा पक्ष CPI व्यतिरिक्त आपल्याला फारसा या ठिकाणी दिसत नाहीये। CPI, मुंबई काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब गट हा आता या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। विशेषतः आपण जर पक्षांच्या कार्यकर्त्यांची संख्या बघितली तर ती मोठी आहेच, मात्र सोबतच धारावीकर सुद्धा या मोर्चात उतरलेले आहेत। विशेषतः ते धारावीकर या मोर्चात आपल्याला बघायला मिळत आहेत जे धारावीमध्ये लघुउद्योग। मनश्री, थोडंसं थांबवतो, गणेश सध्या पोलिसांशी बोलतोय। जास्त भाष्य करत नाहीयेत, आपल्या बंदोबस्तासोबत आपल्या टीम सोबत पुढे हा मोर्चा निघताना आपण पाहतोय आणि मुंबई पोलिसांचा बंदोबस्त बघा कशा प्रकारे मुंबई पोलिसांनी एक साखळी करत या मोर्चाला पुढे साखळी करत मुंबई पोलिसांची ही टीम पुढे येते। याच्या मागेच हा मोर्चा आहे। हा मोर्चा आता कलानगरच्या पुढे पोहोचलाय आणि अशाच प्रकारे हा मोर्चा
सेबी कार्यालयापर्यंत पोहोचेल, जिथं व्यवस्था करून दिली आहे मुंबई पोलिसांनी, जिथं जवळपास 5 मोठ्या नेत्यांची भाषणं होतील, ज्यामध्ये संजय राऊत, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, अनिल परब हे नेते असणार आहेत, ज्यांच्या नेतृत्वामध्ये आजचा हा मोर्चा काढला गेला आहे। या मोर्चामध्ये आपण पाहतोय हजारोच्या संख्येमध्ये शिवसेना, NCP, काँग्रेस, शेकाप या पक्षाचे नेते आहेत आणि ह्या नेत्यांच्या या नेतृत्वामध्ये अदानींना दिलेला हा प्रकल्प याचा विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढला गेला आहे। इथं सगळ्या पोलिसांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फॉलो केलेला आहे। इथं एक साईडला ट्रॅफिक मुवमेंट ठेवली आहे, तर दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे एक मोर्चासाठी डेझिग्नेटेड जागा दिली गेली आहे। जसं मी म्हणालो की या मोर्चासोबत जवळपास 550 पोलीस चालत आहेत आणि इतर या मार्गावरती इतरही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत। या मागे अदानींना दिलेला प्रकल्पाचा विरोध करण्यासाठी फलकं दाखवली जात आहेत, घोषणा दिली जाते आणि एकच सगळ्यांचं म्हणणं आहे की हा प्रयत्न फक्त धारावीपुरता नाही तर मुंबईपुरता असणार आहे आणि यासाठी हा विरोध आहे। कारण याचे परिणाम, जो TDR ट्रान्सफर होणार आहे त्याचे परिणाम ह्या मुंबई परिसराला भोगावे लागतील आणि म्हणूनच हा विरोध आहे। मुंबई गिळण्याचा हा प्रयत्न आहे असा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं म्हणणं आहे। मात्र भाजपचं म्हणणं आहे की या मोर्चामध्ये हा मोर्चा सुपारी घेऊन केला गेला आहे, सुपारी घेतली गेली आहे आणि म्हणून विरोध करण्यासाठी हा विरोध आहे, विकास कामांचा विरोध करण्यासाठी हा विरोध करत आहे। राजन विचारे माझ्यासोबत आहेत। राजन साहेब, आपल्यावरतीही आरोप झालेत की हा जो मोर्चा काढला गेला आहे तो सुपारी घेऊन काढला गेला आणि विकास कामांचा विरोध करण्यासाठी नेहमी ठाकरे गट आग्रही असतं। मला वाटतं संपूर्ण देशामध्ये सुपारी घेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून चाललंय, त्यामुळे त्यांना बोलायचा अधिकार नाही। आज तुम्ही बघितलं असेल धारावीचा मोर्चा सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी काढलेला आहे। आज ज्या पद्धतीने एशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी आहे, 5000 छोटे मोठे उद्योग, त्याचबरोबर आज तुम्ही बघितलं असेल 15,000च्या वर छोटे छोटे कारखाने त्या ठिकाणी आहेत आणि त्यातून संपूर्ण देशामध्ये, देशाच्या बाहेर या ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कच्चा माल तयार केला जातो आणि ज्या पद्धतीने आज हे केलं जात आहे, आज सर्वसामान्यांना तिकडे त्या ठिकाणी 750 फुटाचं घर तिथे मोफत मिळाला पाहिजे। ते उद्योगधंदे आहेत, ते उद्योगधंदे तिथेच विकसित झाले पाहिजेत आणि जो TDR आहे तो TDR मला वाटतं सरकारने या ठिकाणी ताब्यात घेऊन तो वितरित केला पाहिजे। आपणही म्हाडामध्ये होतात काही काळ, आपणही इथलं काम पाहिलेलं आहे। जर लोकांचा विकास होतो तर तुमचा विरोध का? आम्ही म्हाडाकडनं एक क्लस्टर यशस्वी केलं। मला आवर्जून उल्लेख करावा लागेल, त्यावेळी गौतम चटर्जी होते सचिव, म्हाडाचे VP गवई साहेब होते आणि एक सेक्टरमध्ये आपण प्रयोग करून बघू। पहिला सुरुवातीला म्हाडाला विरोध झाला, पण आम्ही लोकांना खाली न करता ओपन जागेमध्ये यशस्वी प्रयोग करून त्यावेळी दाखवण्याचं काम केलं। आमचा मूळवत माझी मागणी तर हीच राहणार आहे की शिवशाही प्रकल्पाच्या माध्यमातून ही योजना करा ना, राज्य सरकारने करा। जसं BDD चाळीचा प्रयोग यशस्वी झालं, चांगले चांगले कॉन्ट्रॅक्टर्स घ्या, तुम्ही टाटाला घ्या, एकाच कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला अडानीला द्यायचा असेल तरी द्या, पण म्हाडाच्या अतिरिक्त तुम्ही करा ना। जसं आज BDDला प्रयोग केला तर शापूर पालनजी असतील किंवा L&T सारख्या कंपनीबरोबर जॉईंट व्हेंचर करून पण देखील हे करता आला असता। अदानींना दिला मुळेच विरोध करता असंही म्हटलं अजिबात नाही। अदानीच्या अगोदर समजा दुसऱ्याला चा पण प्रस्ताव होता। आमची मूलभूत जी मागणी आहे की विश्वास लोकांमध्ये यायला पाहिजे, धारावीकरांना माहीत पाहिजे की काय प्रोजेक्ट चाललेले आहे, ते प्रोजेक्ट कशा प्रकारे, आमची हक्काची घरं किती स्क्वेअर फीट मिळणार, किती एरिया मिळणार। आज BDD चाळीच्या लोकांना आम्ही 500 फूट देऊ शकतो, मग इकडे पारंपरिक राहणाऱ्या जे झोपडे आहेत त्याच्यावरती चाळी झालेले आहेत। जर SRAचा नियम लागू झाला तर त्या चाळीकरांचं काय होणार आहे ते धरताय आहिर साहेब। आपण थोडंसं मागे जाऊया, मागे जाऊन आपण दाखवण्याचा प्रयत्न करू की उद्धव ठाकरे या मोर्चामध्ये पुढे जाताना त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील आहेत। आदित्य ठाकरे या मोर्चात सामील झाले आहेत। अद्याप ते काही बोलत नाही आहेत कारण भाषण होणार आहेत आणि या भाषणांना पाहता आता कोणावर त्यांचा निशाणा असेल उद्धव ठाकरेंचा हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण अदानी, भाजप सरकार तर असेलच, पण काही इतर मोठे आरोप त्यांच्याकडनं होतात का
हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. मुंबई गिळण्याचा हा प्रयत्न असं उद्धव ठाकरे वारंवार म्हणतात, म्हणून आजच्या भाषणामध्ये कोणाचा उल्लेख कसा होतो हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. महिला ब्रिगेड मोठ्या संख्येत आहेत, कार्यकर्ता मोठ्या संख्येत आहेत. या महिला ब्रिगेडशी बोलण्याचाही आपण प्रयत्न करणार आहोत. ताई आमदार मॅडम आहेत. ताई काय म्हणाल मोर्चामध्ये मुंबईकरांना वाचवण्यासाठी पण तुमच्यावरही आरोप होतात की तुम्ही विकासाचा विरोध करता नाही. आम्ही कधी विकासाला विरोध केलेला नाहीये, पण धारावीकरांना तुम्ही कशा प्रकारे आणि कोणत्या कोणत्या सुविधा देणार आहेत या गोष्टी तर तिथे राहणाऱ्या धारावीकरांना तरी तुम्ही सांगितल्या पाहिजेत. हा पूर्ण पहिला हा मुख्य प्रश्न तो आहे. आणि आम्ही अनेकांनी समर्थन दिलं या प्रकल्पाला, पण असं काही आम्हाला तरी आतापर्यंत माहित नाही की त्यांचं समर्थन आहे की नाही. तर एवढी जण मग आता आमच्या बरोबर आली नसती ना. काल प्रेस कॉन्फरन्स घेतली काही लोकांनी आणि म्हणाले की आम्हाला हा प्रकल्प हवा आहे. मग ह्याचं राजकारण पूर्ण होतंय तुम्हाला वाटतं का? राजकारणच होतं असं मला वाटतं. इथं आल्या आहेत, या मोर्चात त्या सामील झाल्या आहेत. आणि आता उद्धव ठाकरे हे पुढे जाताना आपण पाहतोय त्यांच्यासोबत मोठ्या संख्येनं त्यांचे कार्यकर्ते आहेत. मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. अवघ्या 300 मीटरच्या अंतरावरती सभास्थळ आहे जिथून भाषणं होणार आहेत. आणि आता पाहावं लागेल की उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये कोणते कोणते मुद्दे या विषयासंदर्भातले आणि मुंबई संदर्भातले उद्धव ठाकरे आज मांडतात ते. तर धारावीमधून ठाकरे गटाचा मोर्चा यावेळेला सुरू असल्याचा आपण एबीपी माझावर पाहतो आहोत. एबीपी माझाची संपूर्ण टीम आणि आमचे सर्व प्रतिनिधी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. सहभागी असलेल्या नेते मंडळींचं नेमकं काय म्हणणं आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आणि धारावीकरांच्या नेमक्या मागण्या काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न यावेळेला थेट धारावीत सुरू असलेल्या ठाकरे गटाच्या मोर्चातून आपण थेट प्रक्षेपण एबीपी माझावर या क्षणी पाहतोय. यावेळेला जी दृश्य आपण एबीपी माझाच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट स्पष्ट दिसतेय की स्वतः उद्धव ठाकरे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे. आदित्य ठाकरे त्यांच्या सोबत आहे. नंतर ठाकरे गटाचे अनेक मुरब्बी नेते मंडळी देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. आम्ही धारावीकरांच्या बाजूने आहोत. ज्या प्रकारचा विकास या ठिकाणी केला जाणार आहे तो धारावीकरांना सुस्पष्टपणे सांगण्यात यावा. त्याचबरोबर धारावीकरांची कुठल्याही प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठीचा मोर्चा काढणार असल्याचं सांगण्यात आलेलं होतं. अगदी काही क्षणांपूर्वी सुरू झालेला हा मोर्चा आणि त्याचं विराट स्वरूप आपण आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला या क्षणाला पाहतोय. फार मोठ्या संख्येनं ठाकरे गटाचे शिवसैनिक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. किंबहुना महाविकास आघाडीचे कार्यकर्ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. अनेक दिग्गजांचा यात सहभाग आहे. मोर्चामध्ये स्वतः वर्षा गायकवाड असल्याचं आपण पाहिलेलं होतं. वर्षा गायकवाड यांच्यासोबत अनेक महाविकास आघाडीचे इतरही नेते मंडळी या मोर्चामध्ये पायी सहभागी झालेले आहेत. या ठिकाणाहून हा मोर्चा थेटपणे सभास्थळी जाईल आणि त्या ठिकाणी देखील भाषणांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अडाणीला जो प्रोजेक्ट दिलेला आहे तो रद्द झाला पाहिजे असं आमचं मत आहे. फडणवीसांनी जो GR काढला त्यामुळे अडाणीला संबंध ग्लोबल FSI दिला आहे, TDRच्या सवलती दिल्या आहेत आणि त्यामुळे धारावीकर जे आहेत ते विस्थापित होणार आहेत. त्याच्यामध्ये 1 लाख हे जवळजवळ 80 ते 1 लाख लोक हे अपात्र अजून ठरवलेले आहेत. याच्यामध्ये जो आहे मी सांगू इच्छिते की या सगळ्या TDR घोटाळ्यामध्ये, FSI घोटाळ्यामध्ये आणि लाख करोडच्या घोटाळ्यामध्ये ज्यांचा फायदा करण्यासाठी ते काम करतात त्यांनी कधीतरी जनतेचं म्हणणं ऐकावं. इथे प्रत्येक घराघरामध्ये छोटे छोटे उद्योग चालतात, लघु उद्योग चालतात. इथे काही मोठ्या कॉलनी आहेत त्याच्याबद्दल कुठली चर्चा नाही, त्या ठिकाणी कुठलं बोलणं नाही आणि सगळा जो फायदा आहे तो फक्त विकासकाला म्हणजे अडाण्या देण्याचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये षडयंत्र चालू आहे. आमचं म्हणणं आहे की धारावीचा माणूस धारावीत राहिला पाहिजे. 7 लाख लोक आमची बाहेर का जातील? कुणासाठी विकास आहे हा? ज्या वेळेला आम्ही सांगतो की विकास हा इथल्या लोकांसाठी व्हायला पाहिजे, परंतु दुर्दैवाने आमच्या लोकांना बाहेर पाठवण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे आणि TDRच्या माध्यमातून मुंबईला बळकावण्याचं काम त्या माध्यमातून होते. धारावी हे आमचं कुटुंब आहे आणि आमच्या कुटुंबासाठी आम्ही शेवटपर्यंत लढत राहणार हे मी या ठिकाणी सांगू इच्छिते. हे सरकार कोणासाठी काम करतं? आता एअरपोर्ट, बँका, पोर्ट कोणासाठी चालतं? कोळसा आणि इलेक्ट्रिसिटी कोणासाठी चालतं हे मला सांगायची गरज आहे?
म्हणजे ह्या देशामध्ये अडाणी कोण आहेत ज्यांच्यासाठी एवढ्या गोष्टी केल्या जातात? डीसी रूल बदलले जातात, एक दिवसाआधी वर्क ऑर्डर दिली जाते, टेंडर बदललं जातं. त्यामुळे ही खूप महत्वाची गोष्ट आहे की ही लढाई आमच्या लोकांच्या हक्कासाठी. त्यांना बीकेसीचं एक्सटेन्शन करायचंय, पण धारावीची ओळख ही धारावीची ओळख आहे. धारावीच्या प्रत्येक माणसाला घर मिळालं पाहिजे, ही जबाबदारी आमची आहे. कुठल्या प्रकारचा विकास केलाय बरं भाजपने? अरे ज्या राज्यामध्ये आनंदाचा शिधा म्हणून सणासुदीला 100 रुपयाचं पॅकेज दिलं जातं, याचा अर्थ 100 रुपयाचा शिधा घेण्याच्या इतकी सुद्धा महाराष्ट्रातल्या लोकांची आर्थिक कुवत ज्या सरकारने ठेवली नाही, त्या सरकारने कुठल्या प्रकारच्या विकासाच्या बाता मारलेत? मला नाही वाटत की यांचा काही विकास चालू आहे. उलट अदानीला वाचवण्यासाठी सगळं काही सबभूमी अदानी की म्हणून तेवढ्यासाठी हा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे भाजपच्या अशा कुठल्याही बाष्कळ टीकेकडे आम्ही फार लक्ष देत नाही. मातोश्री टूल आमची गोष्ट आहे. आम्ही संबंध महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्रात. मी राहते का मातोश्रीमध्ये? मी का आली आहे इकडे? हे सगळे लोक मातोश्रीत राहतात का? हे सगळे लोक का आलेत? हे सगळे लोक यासाठी आलेत कारण इथे मराठी माणसाच्या हिताचा प्रश्न चर्चेला. मातोश्री 2चा खर्च धारावीतून वसूल करायचा अशी टीका केली जाते. हे बहुतेक ते आमचे बारके बारके भाचे, त्यांची ही सगळी बडबड असेल. असू देत, आम्ही एन्जॉय करतो त्याला, कारण हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की मी कायम म्हणते. आपल्यावरही आरोप झाले की आपण विकास कामांचा विरोध करणारं राजकारण करता नेहमी. शिवसेनेनं या मुंबईत आणि या महाराष्ट्रामध्ये कधीही विकासाला विरोध केला नाही, पण विकासाच्या नावाखाली मुंबई विकणं, मराठी माणसाला देशोधडीला लावणं, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणं, याला आमचा विरोध आहे. हा जो काय धारावीचा प्रकल्प आहे ना, हा प्रकल्प नसून मुंबई गिळण्याचा प्रकार आहे. मुंबई गिळली जाते. आम्ही म्हणतो सरकारनं करावा ना विकास धारावीचा. इतका मोठा महाराष्ट्र राज्य, इतकं मोठं बजेट, बरं का, इतकं मोठं म्हाडा, द्या ना घरं. सरकारनं पैसे कमवावेत, सरकारच्या तिजोरीत पैसे जावेत. गुजरातचा एक उद्योगपती येतो आणि पैसे घेऊन जातो महाराष्ट्राचे. भाजप म्हणतं की हा विकास प्रकल्प होणारच, थांबणार नाही. किती विरोध झाला तरी हा प्रकल्प होणार. करून दाखवावा, करून दाखवावा ना. ठीक आहे, तुमच्या मुंबई तुमच्या बापाची आहे का? या मुंबईसाठी 106 लोकांनी हौतात्म्य पत्करलाय. 1006 हुतात्मे होते. फडणवीस म्हणतात की आपण सुपारी घेऊन आजचा मोर्चा केलाय म्हणून. सुपारी घेऊन बघा, जे सुपाऱ्या घेऊन राजकारण करतात त्यांच्या डोक्यात आणि कन्वर्टीला काम सुपाऱ्याच असतात. लक्षात घ्या. सुपारी आम्हाला शिकवू नका. आमच्या कोकणात सुपारीचं फार पीक आहे. सुपाऱ्या कधी कोणाच्या कशा फोडायच्या, बरं का, अडकीत ताई आमच्याकडेच आहे. पुढेही राहील साहेब ह्या प्रकल्पासंदर्भात. मागे आणि पुढेचा प्रश्न काय आहे? ही शिवसेना आहे, हा कुठला गट नाही आहे सत्तेत सहभागी झालेला. आम्ही रस्त्यावरच जन्माला आलो, रस्त्यावरच लढणार. आम्ही दलालीच्या राजकारणाला विरोध करतोय. ज्या पद्धतीने अदानीच्या हवाले मुंबई करून देण्याचा प्रयत्न चालू आहे त्याला आमचा विरोध आहे. पण अशा प्रकारे भाजप म्हणते की सुपारी घेऊन तुम्ही मोर्चे काढले गेले तिकडे. हे धंदे, अदानीची सुपारी तर देशात भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे ना, देशात घेतलेली आहे भारतीय जनता पार्टीने अदानीची सुपारी. अदानी असल्यामुळेच किंवा हे नाव असल्यामुळे आपण विरोध करता असंही म्हटलं जात आहे का? अदानी, त्यांचे संबंध याला पाहताच हा आक्रमक पवित्र आहे. बिलकुल. अदानींच्या नावावर काय मुंबई करून द्यायची का? मुंबई मराठी माणसाची काय अदानीच्या नावावर करून द्यायची का? TDR काय अदानीच्या बापाचा आहे का? कोण काय बोलतं यापेक्षा आज उद्धव ठाकरे साहेब काय बोलतात हे अत्यंत महत्त्वाचं असेल. धारावीचे नागरिक आपण सगळ्या बाजूने पाहू शकता, खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. शिवसैनिक आहेतच, पण धारावीकर नागरिक सुद्धा उतरलेले आहेत. त्यांच्या भावना या प्रचंड तीव्र आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे साहेब काय बोलतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्यांनी अदानीची सुपारी घेतलेली आहे त्यांनी आम्हाला सुपारी घेण्याची भाषा करणं म्हणजे मूर्खाचं नंदनवन आहे. ते खऱ्या अर्थाने केवळ अदानीचं भलं करण्यासाठी. शिवसेनेचे नेते असतील त्यांना आतमध्ये सोडायची व्यवस्था करा. बाकीच्या कार्यकर्त्यांनी कृपया बाहेर थांबा. जे फक्त नेते आहेत त्यांनीच फक्त आतमध्ये यायचा प्रयत्न करा. आमदार, खासदार आणि शिवसेनेचे नेते एवढेच फक्त आतमध्ये येऊ देत. काँग्रेसचे जे काही कोण कार्यकर्ते असतील मोठे ते आम्ही सोडतो.
पण पहिलं आता धारावी बचाव आंदोलनाचे जे प्रमुख नेते आहेत त्यांना धारावी बचाव आंदोलनाचे जे नेते आहेत त्यांनी देखील या कृपया राजू कोरडे त्यांना बोलवलंच आहे आमदार खासदार यांची व्यवस्था इथे डाव्या बाजूला केलेली आहे कृपया इथून कोणी येऊ नका एक काम करा राऊत साहेब तुम्ही फक्त या इकडून कोणी महिला नका अनिल देसाई या तुम्ही आमदारांसाठी डाव्या बाजूला खुर्च्या लावलेल्या आहेत जरा मोर्चा कृपया बसून घ्या बसून घेतल्याशिवाय मोर्चा सभा सुरू होणार नाही कृपया आपण बसून घ्या सगळे आणि आतमध्ये घुसायचा प्रयत्न करू नका कार्यकर्त्यांनी उगीच हुज्जत घालू नका तिकडे आमदारांना इथे डाव्या बाजूला बसायची व्यवस्था केलेली आहे कृपया आमदारांनी इथे बसून घ्या धारावी बचाव आंदोलनाचे जे नेते आहेत कृपया महेश तुम्ही जरा तिथेच थांबा जरा गेट वरती आणि धारावी बचावचे नेते तेवढे वरती घ्या आणि बाकीच्या कार्यकर्त्यांनी कृपया आतमध्ये घुसायचा प्रयत्न करू नका हा आमदार वर्षा गायकवाड आणि माजी आमदार बाबुराव माने आतमध्ये आलेच आहेत राजू कोरडे वरती या राजू कोरडे आम्ही सुद्धा तिथे बसायला तयार आहे पाच आपल्याला होते थोडेसे पाचच लोक बोलणार आहेत हो पाचमध्ये पण कट मारली तर एक मारू हां तीन आणि साहेब जास्त लांबट नको आहे नाही लवकर संपवायचं पटकन आता थांबा जरा करतो सगळ्यांना कार्यकर्त्यांनी कृपया हुज्जत घालू नये कार्यकर्त्यांनी कृपया बसून घ्या ज्यांची नावं घेतो त्यांना आम्ही वरती बोलवतोय आता तिथे गेटवर ना कोणी हुज्जत घालू नका आम्ही यादी वाचतोय त्याच्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी वरती या ज्यांना बोलवतोय त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी फक्त स्टेजकडे या आमदार ते बसेल पाठीमागे जिथे लोक आहेत तिथे ताबडतोब बसून घ्या कृपया ताबडतोब बसून घ्या बसून घेतल्यावरती ताबडतोब सभेला सुरुवात करता येईल मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो आपण बसून घ्या ज्या नेत्यांना स्टेजवर बोलवायचंय त्यांना आम्ही वरून बोलून घेऊ गेट वरती तिकडे हुज्जत घालू नका ज्यांची नावं इथे आलेली आहेत त्यांना मी बोलवून घेऊ बाकीच्या कार्यकर्त्यांनी हुज्जत घालून घेऊ नका आणि शिवसेनेचे कार्यकर्ते जे स्टेजच्या तिकडे गेटच्या इकडे तुम्ही कोणाला सोडू नका ज्यांची नावं आम्ही घेऊ त्यांना आम्ही वरती बोलवून घेऊ श्रीमती वर्षा गायकवाड आपण असाल तर लगेच व्यासपीठाजवळ या राजू कोरडे आपण व्यासपीठावरती या असतील काँग्रेसचे कार्यकर्ते असतील शिवसेनेचे कार्यकर्ते असतील राष्ट्रवादीचे व इतर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते हे सध्या मोठ्या संख्येने BKC येथील सेबी इमारतीच्या परिसरामध्ये जमलेले आहेत रस्त्यावरच एक मोठी या ठिकाणी सभा पार पडणार आहे उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण सध्याची दृश्य पाहतोय मोठ्या संख्येने हे सर्वच पक्षाचे कार्यकर्ते व धारावीकर हे
धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात ज्या त्रुटी आहेत त्याच्या विरोधात सध्या रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। धारावीकरांना सरसकट सर्वांना घरं द्या, 500 स्क्वेअर फूटची घरं द्या, तसेच अदानीला जो TDR सरसकट देण्यात आलेला आहे त्यावर देखील काहीतरी नियंत्रण असायला हवं। धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये स्वतंत्र अशी TDR बँक बनवा, तसेच धारावीचा पुनर्विकास हा म्हाडाकडून किंवा सिडकोकडून करा, अशा मागण्या घेऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज हा मोर्चा निघालेला आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने शिवसैनिक व इतर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते हे सध्या वांद्रे BKC परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। काहीच वेळात उद्धव ठाकरे हे या सगळ्या उपस्थितांना मार्गदर्शन करतील। सरकार व अदानी समूह आहे पुनर्विकास होत असताना कशा प्रकारे गैरव्यवहार करताय या संदर्भात बोलणार असल्याचं शिवसेना नेत्यांनी सांगितले। त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता सध्या स्टेजवर पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे हे आता काहीच वेळात या सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत। धारावी पुनर्विकास घ्या, जिथे आहात तिथे बसून घ्या, उभे राहू नका। इथे विरोध किंवा धारावी प्रकल्पाला विरोध म्हणजे विकासाला विरोध असा आरोप सुद्धा आता भाजपकडनं केला जातोय। नाही बघा, शेवटी एवढा मोठा विराट मोर्चा निघाल्यानंतर भाजप असतील किंवा त्यांचे सहकारी सगळे असतील त्यांना पोटदुखी होणे साहजिक आहे। पण आज मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि आर्थिक राजधानीमध्ये गेले 30 वर्ष मुंबईकरांनी सातत्याने विश्वास हा शिवसेनेवर दाखवलेला आहे। त्यामुळे मुंबईचा हा जो काही विकास झालेला आहे गेल्या 30 वर्षामध्ये हा सगळा विकास हा शिवसेनेची सत्ता असतानाच झालेला आहे। त्यामुळे शिवसेना आणि विकास हे एक समीकरण आहे, पण विकास होत असताना तो शाश्वत विकास व्हावा। तिकडचे जे स्थानिक लोक आहेत त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे, कोणाहीवर अन्याय झाला नाही पाहिजे। आणि त्यामुळे या सगळ्याचं जर कुठे काही चुकीचं घडत असेल, एखादा प्रकल्प जर लादला जात असेल, स्थानिकांना त्यामध्ये विश्वासच घेतलं जात नसेल, मराठी माणसाचं मुंबईकराचं त्यामध्ये नुकसान होत असेल तर शिवसेना रस्त्यावर उतरणारच। आज शिवसेनेसोबत मुंबई काँग्रेस सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। CPIचे सुद्धा झेंडे दिसत आहेत। हा महाविकास आघाडीची एकजूट दाखवणारा मोर्चा आहे का? सगळ्यात महत्त्वाचं की येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका असतील किंवा एकंदरीतच महाराष्ट्र विधानसभा असेल, धारावीचा मुद्दा हा निश्चितपणे राजकीय विषयांमध्ये मोठा मुद्दा असणार आहे। महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर हा मुद्दा आहे का? नाही बघा, आजचा हा मोर्चा हा प्रामुख्याने शिवसेनेचा मोर्चा आहे, ज्याचं नेतृत्व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब करत आहेत। आणि त्या मोर्चामध्ये आज आपण पाहू शकताय काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, CPI असेल, आप असेल, त्याच्यानंतर मला वाटतं आंबेडकर विचारांचे काही पक्ष असतील, हे सगळे एकत्र सहभागी झालेले आहेत। आणि त्यामुळे हा विषय हा केवळ शिवसेनेचा पॉलिटिकल अजेंडाचा विषय नसून हा मुंबईच्या अत्यंत जिव्हाळ्याचा धारावीकरांच्या घराच्या मागण्यांच्या संदर्भात या ठिकाणी शिवसेना आणि सर्व राजकीय पक्षांच्या वतीनं या ठिकाणी जो विराट मोर्चा या ठिकाणी आता आलेला आहे, त्या मोर्चांचे मुख्य मार्गदर्शक सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब, व्यासपीठावरील शिवसेनेची सर्व मान्यवर मंडळी, शिवसेनेचे खासदार, शिवसेनेचे आमदार, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि धारावीकर बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हा प्रचंड मोर्चा धारावीतील गरीब माणसांच्या घरासाठी बळ देणारा ठरणार आहे। हा प्रचंड मोर्चा धारावीकरांवर जो अन्याय होतोय, विकासाच्या गोंडस नावाखाली धारावीतल्या लोकांना धारावीच्या बाहेर हाकलायचं, त्यांच्या झोपड्या तोडायच्या, त्यांना पर्यायी जागा द्यायची नाही आणि एक षडयंत्राचा भाग म्हणून अदानी आणि अंबानीच्या घशात ही सर्व धारावीची जागा घालायची, त्या दृष्टीने आमचा विकास करण्याचा जो प्रयत्न होतोय तो विकास म्हणजे धारावीकरांबरोबर बेईमानी आहे, धारावीकरांची फसवणूक आहे। आणि म्हणून गेली कित्येक महिने धारावीतली माणसं विकास झाला पाहिजे, आम्ही विकासाच्या विरोधात नाही। या ठिकाणी काही राजकीय पक्षाची मंडळी शिवसेनेला
आणि या आंदोलनामध्ये सामील होणाऱ्या काही लोकांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न करतायत. त्या गरीब माणसाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत. धारावीतल्या माणसांचा विकासाला विरोध नाही, विकास झालाच पाहिजे. आम्ही विकासाच्या बाजूचेच आहोत. परंतु आता जो प्लान चाललेला आहे त्या प्लान मध्ये धारावीकरांचा विकास होत नाहीये, तो अदानीचा विकास होणार आहे. आणि म्हणून आम्ही सगळी माणसं आज लाखो लोक या ठिकाणी आलेले आहेत. धारावीत 60 ते 70 हजार माणसं या मोर्चामध्ये सामील झालेली आहेत. अदानीच्या पापाला कंटाळून धारावीतल्या उपनगरातनं सुद्धा अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत. मी सर्व धारावीकरांच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि धारावीतल्या माणसांना 500 चौरस फुटाचं घर मिळालं पाहिजे. विकासाच्या नावाखाली धारावीतला एकही माणूस धारावीच्या बाहेर जाता कामा नये. धारावीची 650 एकर जमीन आहे. त्या 650 एकर जमीन मधल्या 1 लाख लोकांना जरी 500 चौरस फुटाचं घर दिलं तरी सुद्धा धारावीतल्या सगळ्या लोकांचं धारावीतच पुनर्वसन होणार आहे. 300 एकर जागा अदानीला वापरायला मिळणार आहे. आणि 650 पैकी 50 एकर जागेमध्ये धारावीमध्ये आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर द्या. धारावीमध्ये मोठे कॉलेज बनवा, शाळा बनवा, धारावीतले रस्ते रुंद करा, धारावीमध्ये चांगली मैदानं द्या, धारावीमध्ये चांगलं हॉस्पिटल बांधा, धारावीसाठी स्वतंत्र वॉर्ड ऑफिसर नेमा. हे सगळं 50 एकरात होऊ शकतं. आणि म्हणून आपण सर्वजण धारावीकरांना बळ देण्यासाठी या ठिकाणी आलात. आपल्या सर्वांचे अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे चालत आमच्या मोर्चामध्ये 2 किलोमीटर सामील झाले, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. सर्व शिवसैनिकांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या क्षणाला आपण पाहतोय धारावीमधून ठाकरे गटाचा मोर्चा हा सभास्थळापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीचे इतर नेते मंडळी काही क्षणामध्ये या सभेला देखील सुरुवात होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.